पेट्रोल आणि डिझेल 90 पैशांनी महागलं. आठवडाभरात दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ. सर्वसामान्य नागरिकांना हा मोठा फटका. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी लांबच लांब रांगा. पुणे, संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यात इंधन मिळवण्यासाठी धडपड. पेट्रोल डिझेलसाठी काही ठिकाणी राडे. राज्यात 1 महिना पुरेल इतकाच पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध. मंत्री छगन भुजबळ यांची ही माहिती. राज्यभरात मात्र पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. पाव आणि ब्रेडच्या किमतीत 10% वाढ. पावाची लादी आता 40 रुपयांना मिळणार. वाहतूक खर्चासह पॅकेजिंगच्या किमती वाढल्याचा परिणाम. वाढता वाहतूक खर्च, पॅकेजिंगच्या किमती वाढल्याचा हा मोठा परिणाम. महागाईवरून देशात आर्थिक अराजकता पसरेल. लोक भाजपला मतदान करून कर्माची फळं देखील भोगतायत, असा संजय राऊत यांचा हा हल्लाबोल. तर ठाकरे गट कर्माची फळं भोगतोय. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार. रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेकडून भारताला पुन्हा 30 दिवसांची आता सवलत. निर्बंध असो किंवा नसो, भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवणार. पेट्रोलियम मंत्रालयानं हे केलं स्पष्ट. भोंदू घरातला अटक करण्याची ईडीला परवानगी. ईडी कोठडी मिळवण्यासाठी उद्या खरातला पुन्हा कोर्टात हजर करणार. विविध बँक खात्यांमधील व्यवहारांबाबत आता ईडीला संशय. उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. तर अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासाठी 21 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा. तर वर्ध्यात काल 46.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची करण्यात आली नोंद. जळगावच्या यावल तालुक्यातली परसाळेमध्ये वादळी वाऱ्यामुळे लग्नमंडप उडाला. सुदैवानं घटनेमध्ये कुणाला दुखापत नाही. मात्र वादळामुळे मंडपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.